2016ला राज ठाकरेंनी एक इशारा दिला होता की नीट परीक्षा व्यवस्था नको. खरं तर पहिला काय व्हायचं मित्रांनो, की प्रत्येक राज्याची एक स्वतंत्र मेडिकल एक्झामिनेशन असायची. म्हणजे महाराष्ट्राची महाराष्ट्र सीईटी असायची, गुजरातची सीईटी असेल किंवा अशा अनेक राज्यांच्या वेगवेगळ्या परीक्षा होत्या. या गोष्टीला तमिळनाडू असेल किंवा जे साऊथचे राज्य होते त्यातून अनेक राज्यांनी विरोध दर्शवला होता की आम्हाला नीट सारखी परीक्षा व्यवस्था नको. पण नक्की राज ठाकरेंनी या परीक्षेला का विरोध केला होता हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी गणेश राऊत, तुम्ही पाहत आहात गणेश राऊत स्पीक्स. राज ठाकरेंना वाटत होतं की या सिस्टम मध्ये 3 प्रॉब्लेम्स आहेत ज्यांना सरकारने ऍड्रेस करायला हवं, ज्यांना सरकारने पहिला सॉल्व्ह करायला हवं. मला एक सांगा मित्रांनो, की तुम्ही जर 10-12 तास अभ्यास करत असाल आणि तो परीक्षेचा दिवस येतो ज्या दिवशी तुम्ही आता परीक्षा देणार आहात, पण नंतर तुम्हाला समजतं की पेपर फुटलेला आहे, पेपर लीक झालेला आहे आणि आता ही परीक्षा रद्द झालेली आहे. म्हणजे केवळ एक परीक्षा तुमचं संपूर्ण आयुष्य ठरवणार आहे असं आपल्याला यातून दिसून येतं. म्हणूनच काय झालेलं आहे मित्रांनो, की 20 मुलांनी या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे असं देखील आपल्याला दिसून येतं. तुम्हीच मला सांगा की एक परीक्षा संपूर्ण आयुष्य तुमचं कसं काय ठरवू शकते. म्हणजे एकच परीक्षा या देशामध्ये आहे ज्याने तुम्ही एमबीबीएसचं सीट जे आहे ते प्राप्त करू शकता, मिळवू शकता. दुसरा मार्ग तुमच्याकडे नाही. दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो राज ठाकरेंनी आपल्याला त्यावेळेस सांगितला होता तो होता की कोचिंग क्लासेस किंवा कोचिंग माफियांना यामध्ये सगळ्यात जास्त फायदा होणार आहे. आणि तेच होते आता सध्या. तुम्ही एक गोष्ट बघितली असेल की हे जे कोचिंग माफिया आहेत यांनी आता 11वी-12वी पासूनच इंटिग्रेटेड चालू केलेलं आहे. म्हणजे काय की तुम्हाला कॉलेजला जायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट कोचिंग क्लासेसला या, तिथेच तुमच्या सगळ्या गोष्टी होतील. 10-12 तास ते कोचिंग क्लासेस चालवतात आणि त्याची जी फीज आहे ती लाखो रुपयांमध्ये घेतली जाते. आता तुम्ही मला सांगा की एखाद्या आई वडिलांची जर पगारच 50-60 हजार रुपये असेल तर तो लाख रुपये फीस कुठून भरेल. त्यांना बाकीचे देखील खर्च आहेत पण त्यांना ते भरावी लागते कारण त्यांना त्यांच्या मुलाला डॉक्टर बनवायचंय. म्हणजे यामध्ये फायदा कोणाचा होतो, ही सिस्टम पूर्ण पूरक कोणासाठी आहे, याचा फायदा कोणाला होतोय, याचा फायदा कोचिंग माफियांना आणि कोचिंग इंडस्ट्रीजला होतोय. तुम्ही लक्षात घ्या. तोच आक्षेप राज ठाकरेंनी त्यावेळेस घेतलेला होता. तिसरा आहे मानसिक तणाव. मला एक सांगा की एमबीबीएसचे सीट या देशांमध्ये किती आहेत, हजारोंमध्ये आहेत आणि त्याला बसणारे मुलं, त्या परीक्षेला बसणारे मुलं किती आहेत, 20-22 लाख मुलं काही हजारो सीटांसाठी त्या ठिकाणी लढतायत. मला एक सांगा की एखादा मुलगा जर 10-12 तास अभ्यास जरी करत असेल आणि त्या दिवशी जर त्याकडून काही चुका झाल्या किंवा काही गोष्टी होऊ शकतात तर त्याचं पूर्ण वर्ष वायाला जातं. विचार करा की त्या मुलांवरती मानसिक तणाव किती येत असेल. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा नीट पेपर व्यवस्था नाहीये, तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की जितक्या प्रमाणात कॉम्पिटिशन आहे, जितक्या प्रमाणात मुलं नवीन या परीक्षेला बसत आहेत तितक्या प्रमाणात एमबीबीएसच्या सीटच या देशात अवेलेबल नाहीये, ते लक्षात घ्या. म्हणजेच काय की 2014ला ज्यावेळेस या सरकारने कारभार स्वीकारला त्यावेळेस जवळपास 24,000 सीट्स या देशामध्ये एमबीबीएसच्या होत्या आणि आता 2026 मध्ये त्या सीट्स वाढून 63,000वर आलेल्या आहेत. म्हणजे जवळपास 40,000 नवीन एमबीबीएस सीट्स या सरकारने जे आहेत ते ऍड केलेल्या आहेत. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. पण मित्रांनो एक लक्षात घ्या की कॉम्पिटिशन ही त्याच प्रमाणात वाढलेलं आहे. जर आपल्याला एमबीबीएस सीट्सचा आकडा वाढवायचा असेल या देशामधला तर आपल्याला आरोग्य व्यवस्थेवरती जास्तीत जास्त पैसे खर्च करावे लागतात. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो की आत्ताचा जर मी तुम्हाला सांगू तर सरकार टोटल अर्थव्यवस्थेचं फक्त 2% पैसे जे आहे ते आरोग्य व्यवस्थेवर खर्च करतं. जर आपल्याला नवीन मेडिकल कॉलेजेस बनवायचे असतील, जर ऍडव्हान्स मेडिकल कॉलेजेस बनवायचे असतील तर आपल्याला हा आकडा 4 ते 5% न्यायला हवा आणि सरकारला येणाऱ्या काळामध्ये करावंच लागेल जर मुलांचे मर्डर जे होतात आता सध्या व्यवस्थेकडून ते थांबवायचे असतील तर. 2026 मध्ये पेपर लीक झाला, लोकांनी त्याबद्दल विरोध दर्शवला, अनेक विद्यार्थ्यांनी आपले जीव गमावले, आत्महत्या केली. लक्षात घ्या. सरकार म्हटलं की मला पुन्हा एकदा संधी द्या, आम्ही ही परीक्षा व्यवस्थितरित्या घेऊन दाखवतो. घेतली का तर नाही. आता ज्यावेळेस निकाल लागतात त्यावेळेस समजतंय की अनेक निकालांमध्ये गडबडी आहे. मग मला एक प्रश्न एनटीएला विचारायचा आहे की जर तुमच्याकडे हे एकच काम सरकारने दिलेलं आहे, जर शिक्षण मंत्री इतके नाकाम आहेत तर मग त्यांचा राजीनामा का घेतला जात नाहीये ह्याचं उत्तर सरकारने आपल्याला द्यायला हवं. 2024 मध्ये ज्यावेळेस काही राज्यांमध्ये पेपर फुटी झाली त्यावेळेस सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला. त्यांनी एक कमिटी बसवली आणि त्या कमिटीचे अध्यक्ष होते डॉक्टर के राधाकृष्णन. आता यांच्याकडे जबाबदारी होती की त्यांना शोधायचं होतं की असं काय केलं जाऊ शकतं या परीक्षा व्यवस्थेमध्ये जेणेकरून हा पेपर लीकचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो. मित्रांनो त्यांनी त्यांचा जो रिपोर्ट होता तो ऑक्टोबर 2024ला सरकारच्या हातात दिला आणि सांगितलं की तुम्ही या गोष्टींची अंमलबजावणी करा, तुम्ही ही गोष्टी लागू करा जेणेकरून हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो. सरकारने काय केलं, सरकारने हे नियम लागू केले का तर काही अंशी लागू केले पण मोठे जे निर्णय घ्यायला पाहिजे होते त्यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलंय. लक्षात घ्या. याच कमिटीने एक महत्वाचा सल्ला जो आहे तो सरकारला दिलेला होता की तुम्ही ही जी नीटची परीक्षा पेपरवरती घेताय ते आधी बंद करा. लक्षात घ्या मित्रांनो काय होतंय, आपण यावेळेस देखील बघितलं
की ज्या वेळेस हा पेपर छापखान्यातून निघतोय म्हणजे प्रिंटिंग प्रेस मधून निघतोय त्याच वेळेस कुठे ना कुठेतरी हा पेपर फुटला जातोय. जर ही परीक्षा कम्प्युटरच्या माध्यमातून घेतली गेली तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि पेपर जे आहेत ते व्यवस्थितरित्या होतील. पण सरकारने याकडे का दुर्लक्ष केलं हाच खरं तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे. एक परीक्षा तुमचं आयुष्य ठरवू शकत नाही हे लक्षात घ्या. मेडिकल क्षेत्रामध्ये जर तुम्हाला काम करायची खरंच इच्छा असेल तर अनेक कोर्सेस त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. जर तुम्हाला जमत नसेल या देशामध्ये, जर तुम्हाला सीट भेटत नसेल तर तुम्ही परदेशात जाऊनही या कोर्सेस करू शकता. जर तुम्ही चांगले विद्यार्थी असाल तर तुम्हाला स्कॉलरशिप देखील उपलब्ध करून दिले जातात. पण तुम्ही तुमचं आयुष्य या एका कोर्ससाठी या एका पेपरसाठी देऊ नका ही तुम्हाला मी विनंती करतो. तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.